आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करते। बातमीपत्राच्या सुरुवातीला ही महत्त्वाची बातमी। लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले। 19 एप्रिल पासून सुरुवात, 7 टप्प्यात होणार मतदान। बेळगाव भाजपमधील नेत्यांचा जगदीश शेट्टर निराणींना प्रखर विरोध। कन्नड सक्ती संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर। युवा समितीचे नेते शुभम शेळके यांना जामीन। श्रेया घोषाल यांच्या मधुर गीतांनी तरुणाईला जिंकले। डोक्यात काठीने वार करून मित्राचा खून। मराठा सहकारी बँकेच्या गणेशपूर शाखेचे उद्घाटन। फोटो व्हिडिओग्राफर असोसिएशन तर्फे कार्यशाळा संपन्न। इनर व्हील क्लबचा वामा महोत्सव साजरा। रामनगर येथील रामलिंगेश्वरचा रथोत्सव उत्साहात। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेळगावी। आता पाहूया सविस्तर बातम्या। संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे। नवी दिल्ली येथे शनिवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक तारखांची घोषणा केली। लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच 26 राज्यातील विधानसभा पोट निवडणुकांची घोषणा देखील करण्यात आली। तसेच 4 राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा देखील केली। 7 टप्प्यामध्ये या निवडणुका होणार आहेत। भारतात यंदा 96 कोटी 80 लाख मतदार आहेत। 19 कोटी 74 लाख तरुण मतदार आहेत। या तरुणांच्या मताचा खूप मोठा वाटा या निवडणुकीत असणार आहे। 10.5 लाखांपेक्षा जास्त मतदान केंद्र, 55 लाखांपेक्षा अधिक मतदान यंत्रे वापरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। 82 लाख मतदार असे आहेत जे आमचे प्राऊड मतदार आहेत, अशी ही घोषणा राजीव कुमार यांनी केली आहे। बेळगाव भाजपमधील नेत्यांचा जगदीश शेट्टर निराणींना प्रखर विरोध। लोकसभा निवडणुकीसाठी बेळगावमधून परजिल्ह्यातील नेत्याला भाजपची उमेदवारी देण्याचा प्रयत्न पक्षाचा असून त्यामुळे जिल्ह्यातील भाजप नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे। आयात नेता नको, स्थानिक उमेदवारालाच बेळगाव लोकसभा मतदारसंघातून संधी द्यावी, अशी स्पष्ट भूमिका जिल्ह्यातील नेत्यांनी शुक्रवारी ज्येष्ठ नेते डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतली। बेळगावमधून शेट्टर अथवा मुरुगेश निराणी यांना संधी देण्यात येऊ नये, स्थानिकांनाच प्राधान्य द्यावे अशी मागणी करण्यात आली। बैठकीला राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, आमदार अभय पाटील, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवडगीमठ, भाजप राज्य उपाध्यक्ष माजी आमदार अनिल बेनके, डॉक्टर रवी पाटील आदी यामध्ये सहभागी झाले होते। कन्नड सक्ती संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर। बेळगाव शहर आणि परिसरात मराठी भाषिकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे कन्नड सक्ती अमान्य आहे। त्यामुळे कन्नड सक्ती शिथिल करावी, तसेच व्यापारी आणि इतर लोकांवर दडपशाही करू नये अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे करण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून कन्नड सक्ती मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्याबाबत विरोध दर्शवण्यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले।
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडुस्कर, रणजित चव्हाण पाटील, ॲडव्होकेट अमर येळूरकर, विकास कलघटगी, शिवाजी मंडोळकर, गणेश दड्डीकर, सागर पाटील, प्रमोद पाटील, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, सूरज कणबरकर आदींसह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. युवा समितीचे नेते शुभम शेळके यांना जामीन. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे नेते शुभम शेळके यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते हिंडलगा कारागृहाबाहेर जमा झाले होते. भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत शेळके यांना मंगळवारी माळ मारुती पोलीस स्थानकात अटक केली होती. पोलीस आयुक्त कार्यालयात जामिनासाठी रीतसर अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना 4 दिवसांनी जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर व्हावा यासाठी ॲडव्होकेट महेश बिर्जे यांनी प्रयत्न केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, कपिल भोसले, किरण मोदगेकर आदी उपस्थित होते. श्रेया घोषाल यांच्या मधुर गीतांनी तरुणाईला जिंकले. आपल्या सुमधुर स्वरांनी बहारदार गीतांचा आविष्कार प्रकट करीत श्रेया घोषाल यांनी अवघ्या तरुणाईंची मने जिंकली. कर्नाटक लॉ सोसायटी संचालित गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या वतीने ओरा या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 3 दिवस चाललेल्या या महोत्सवाची सांगता शानदार संगीत कार्यक्रमाने झाली. यामध्ये प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांनी आपला कलाविष्कार सादर केला. या कार्यक्रमात श्रेया यांनी लोकप्रिय हिंदी गीतांची बरसात केली. त्याचबरोबर त्यांनी गायलेल्या कन्नड आणि मराठी गीतांना देखील उत्तम प्रतिसाद मिळाला. या संगीत मैफिलीचा आनंद लुटण्यासाठी युवा वर्गासह निमंत्रित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. डोक्यात काठीने वार करून मित्राचा खून. डोक्यात काठीने वार करून तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी कॅम्प येथे घडली. गणेश प्रकाश कांबळे असे त्याचे नाव असून या प्रकरणी त्याच गल्लीतील तरुण मंजुनाथ नायक वय 20 याच्यावर कॅम्प पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गणेश आणि तरुण हे दोघेही एकाच गल्लीतील रहिवासी असून मित्रही होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी तरुण गणेशच्या घरी गेला होता. त्या ठिकाणी दोघांमध्ये वादावादी झाली. यावेळी रागाच्या भरात तरुणने गणेशच्या डोक्यात काठीने वार केला. वार वर्मी बसल्याने तो जागीच ठार झाला. गणेशवर झालेला हल्ला त्याच्या मोठ्या काकांनी पाहिला. खुनाची घटना उघडकीस येताच गल्लीत एकच गोंधळ उडाला. याबाबत माहिती समजताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मराठा सहकारी बँकेच्या गणेशपूर शाखेचे उद्घाटन. मराठा बँक 82 वर्षे सहकार क्षेत्रात कार्यरत असून बँकेच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना आधार मिळाला आहे, असे मत केएलई शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केले. मराठा बँकेच्या गणेशपूर शाखेचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी झाला. अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन दिगंबर पवार होते. फीत कापून उद्घाटन करण्यात आले. शिवप्रतिमेचे पूजन RM चौगुले यांनी केले. संगणक उद्घाटन प्राध्यापक आनंद मेंढसे, शिवकुमार शहापूरकर यांनी केले. त्यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर मालोजी अष्टेकर, शिवाजी अतिवाडकर, शिवाजी बाडियावाले, बाळासाहेब चोपडे आदी उपस्थित होते. फोटो व्हिडिओग्राफर असोसिएशनतर्फे कार्यशाळा संपन्न. फोटोग्राफी व्यवसायात तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला आहे. त्यासाठी व्यवसाय करताना फोटोग्राफीतील बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे, असे सुभाष फोटो ग्रुपचे सुभाष ओवळकर यांनी सांगितले. बेळगाव सिटी आणि तालुका फोटो व्हिडिओग्राफर असोसिएशनतर्फे शुक्रवारी आयोजित फोटोग्राफर्स कार्यशाळेत उद्घाटक या नात्याने ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बेळगाव सिटी आणि तालुका फोटो व्हिडिओग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष DB पाटील होते. पुणे येथील योगेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले. सुभाष फोटो ग्रुपचे ज्ञानेश्वर ओवळकर, सागर तळवार, संदीप हिशोबकर, जानेश पाटील तसेच बेळगाव सिटी व तालुका फोटो व्हिडिओग्राफर असोसिएशनचे सदस्य या कार्यशाळेमध्ये सहभागी झाले होते. तर सागर तळवार यांनी आभार मानले. इनरव्हील क्लबचा वामा महोत्सव साजरा. इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे वामा हा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये खुलजा सिमसिम ट्रेजर हंट स्पर्धा, निरामय ही संगीत योग स्पर्धा, कराओके गायन स्पर्धा तसेच भेटवस्तू सजावट आणि नृत्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
इनरव्हील क्लबतर्फे यावर्षी विविध क्षेत्रातील 6 महिलांचा सत्कार करण्यात आला. टेबल टेनिस खेळाडू तनिषा काळभैरव, गायिका अंतरा कुलकर्णी, फौजी वीरपत्नी श्रीमती कुटाळे, कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर अभिलाषा, सामाजिक कार्यकर्त्या प्रमोदा हजारे व ग्रीन गेटच्या संचालिका रिचा नंदेश्वर यांचा सत्कार करण्यात आला. क्लबतर्फे 3 गरजू महिलांसाठी शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फ्लाईट लेफ्टनंट दिव्या शुक्ला यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपले अनुभव कथन करीत महिलांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रम संयोजनासाठी अध्यक्ष मंजिरी पाटील आणि सचिव उर्मी शेरेगार यांच्या समूहाने विशेष परिश्रम घेतले. रामनगर येथील रामलिंगेश्वरचा रथोत्सव उत्साहात. रामलिंग मंदिराच्या वार्षिक उत्सवाला सुरुवात झाली असून शुक्रवारी हर हर महादेवच्या गजरात मुख्य रथोत्सव पार पडला. यावेळी जमलेल्या हजारो भाविकांतर्फे आपली व आपल्या गावची किरी वारी नष्ट होऊ दे म्हणत रथावर केळी व संत्र्याचा मारा करण्यात आला. तर यावेळी रथाच्या दोन्ही बाजूने रस्सीखेच करण्यात आली. जत्रोत्सवानंतर फळावळींचा सवाल करण्यात आला. सदर यात्रा 4 दिवस पुढे भरत असून सदर जत्रोत्सवात विविध प्रकारचे पाळणे, मिठाई, खेळणी, खाद्यपदार्थ, कपड्यांच्या दुकानांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रामलिंग जत्रोत्सव सजला आहे. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. Biggest festive offers by 1 इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएसई देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. बीएसई द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. गेल्या 15 दिवसांपासून रिक्त असलेल्या बेळगाव पोलीस आयुक्तपदी लाडा मार्टिन मरबनियान यांची नियुक्ती झाली आहे. 2009च्या IPS बॅचचे अधिकारी लाडा मार्टिन मारबनियान हे बेळगावची धुरा सांभाळणार आहेत. पोलीस भरती विभागाचे DIG असलेले मार्टिन बेळगाव पोलीस आयुक्त म्हणून सेवा बजावणार आहेत. गेल्या महिन्यात डॉक्टर सिद्धरामप्पा हे सेवानिवृत्त झाल्यानंतर बेळगाव पोलीस आयुक्त पद रिक्त झाले होते. त्या पदावर लाडा मार्टिन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मूळचे मेघालयचे असणारे मार्टिन यांनी 2009 साली IPS अधिकारी बनल्यानंतर गुलबर्गा, यादगीर जिल्ह्याचे SP आणि CID बेंगलोर येथे सेवा बजावली आहे. लक्ष्मण चिंगळे यांची बुडा अध्यक्षपदी निवड. चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांची बेळगाव येथील बुडाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. सरकारतर्फे रात्री उशिरा ही निवड करण्यात आली. चिंगळे यांची बुडा अध्यक्षपदी निवड झाल्याने समर्थकांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शनिवारी चिंगळे यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा पदभार त्यांना सोपवण्यात आला. लक्ष्मणराव चिंगळे यांनी यापूर्वी खादी ग्रामोद्योग महामंडळ अध्यक्षपदासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालकपद भूषवले आहे. वेणुग्राम संस्थेतर्फे प्रशांत दामले यांच्या नाटकाचा प्रयोग मंगळवारी. वेणुग्राम अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स तर्फे सारखं काहीतरी होतंय हा नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे. नेहरू नगर येथील KLEच्या JNMC शताब्दी महोत्सवी डॉक्टर जिरगे सभागृहात मंगळवार दिनांक 19 रोजी सायंकाळी 7 वाजता हा नाट्यप्रयोग होणार आहे. या नाटकात अभिनेते प्रशांत दामले व अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा अभिनय असणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव खानापूर तालुक्यात उद्या वीज खंडित.
बेळगाव व खानापूर तालुक्यात हेस्कॉम कडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने रविवार दिनांक 17 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉमने कळवले आहे. हिरेबागेवाडी वीज पुरवठा करणाऱ्या उपकेंद्रात दुरुस्ती करण्यात येणार असल्याने मुतनाळ, अरळीकट्टी, बसापूर, हिरेबागेवाडी, भेंडीगेरी, गजपती, अंकलगी, हुलिकवी, केकेकोप, नंदीखळी, बडेकोळपूर, हलगीमर्डी, नागेरहट्टी, नागेरहाळ, बडस या गावामध्ये रविवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. खानापूर तालुक्यातील मंग्यानकोप, केरवाड, बीडी, कक्केरी परिसरात विद्युत पुरवठा खंडित होणार असल्याचे कळवण्यात आले आहे. संजीवनी फाउंडेशनतर्फे परिचारिकांचा सत्कार. बेळगाव शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक किंवा अपंग लोकांच्या निवासी काळजीसाठी कार्यरत असलेल्या 40हून अधिक गृहपरिचारिकांचा महिला दिनानिमित्त संजीवनी फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. या प्रसंगी IMA बेळगावचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र अनगोळ उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर संजीवनी फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर सविता देगिनाळ, IMAच्या राज्य उपाध्यक्षा डॉक्टर राजश्री अनगोळ तसेच CEO मदन बामणे, बाळेश उळवी, संस्थेच्या सल्लागार डॉक्टर सुरेखा पोटे होत्या. प्रारंभी जयश्री ढवळी यांनी स्वागत गीत सादर केले तर पुष्पा भेंडवाडे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. बालवीर विद्यानिकेतन शाळेचा अनोखा उपक्रम. बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी अन्न पाण्याची सोय करून एक अभिनव उपक्रम हाती घेतानाच आपले पक्षी प्रेम दाखवून दिले आहे. उन्हाळ्यात पक्ष्यांना अन्न पाण्याची समस्या उद्भवू नये यासाठी बालवीर विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी झाडांवर भांडी बांधून त्यात पाण्यासह धान्य ठेवले आहेत. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक KD पाटील, प्रकाश मेटकर, गोविंद गावडे व प्राथमिक विभागाच्या रेखा शहापूरकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील श्रेया जाधव, समृद्धी पाटील, श्रेया नाकाडी, प्रेरणा पाटील यांच्यासह इतर मुला-मुलींनी पुढाकार घेतला आहे. काँग्रेसची उमेदवारी सोमवारी जाहीर होणार. प्रदेश काँग्रेसने केंद्रीय निवडणूक समितीला कर्नाटकातील उमेदवारांची यादी पाठवली आहे. सोमवारी चर्चा करून यादी जाहीर केली जाणार आहे. या यादीमध्ये मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल बेळगावातून आणि मंत्री सतीश जारकिहोळी यांची मुलगी प्रियंका यांना चिक्कोडीतून उमेदवारीची शिफारस केली आहे. तर कारवारमधून डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने कर्नाटकातील 7 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आता आणखी 20 ठिकाणी उमेदवारांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे. यापैकी अनेक जण मंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. लोकसभा निवडणुकीत ईश्वरप्पांकडून बंडखोरी जाहीर. गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले माजी मंत्री KS ईश्वरप्पा आता लोकसभा निवडणुकीतही आपल्या मुलाला उमेदवारी न मिळाल्याने भाजपवर नाराज झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत शिमोगा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. हावेरी लोकसभा मतदारसंघातून आपला मुलगा कांतेशला उमेदवारी न दिल्याच्या पार्श्वभूमीवर ईश्वरप्पा आता आपल्या मुलाच्या राजकीय भवितव्यासाठी रिंगणात उतरले आहेत. शिमोगा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पाणी टंचाईच्या संकटामुळे नवी नळ जोडणी बंद. पाणी टंचाईवर उपाय म्हणून बेळगाव शहरात नवी नळ जोडणी न देण्याचा निर्णय कर्नाटक पायाभूत सुविधा मंडळ व L&T कंपनीने घेतला आहे. त्यानुसार आज 16 मार्च पासून नव्या नळ जोडणीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत अशी माहिती देण्यात आली आहे. परिणामी काल शुक्रवारी नळ जोडणीसाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले. राकसकोप आणि हिडकल या दोन्ही जलाशयाचे पुरेसे पाणी असले तरी यंदा उन्हाचा तडाखा पाहता एप्रिल व मे या 2 महिन्यात शहरात पाणी टंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नवीन नळ जोडणी दिली तर पाण्याची मागणी वाढेल व टंचाईत भर पडेल असे पायाभूत सुविधा मंडळाचे म्हणणे आहे. त्यासाठी 15 मार्च नंतर नवीन जोडणी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनंतकुमार हेगडे विरोधात दलित संघटनांची कारवाईची मागणी. घटना दुरुस्तीसारख्या संवेदनशील मुद्द्यावर वादग्रस्त विधान केल्याने तसेच राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणाऱ्या खासदार अनंतकुमार हेगडे यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी खानापूर तालुका दलित संघटना महामंडळाने केली आहे.
या संदर्भात तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या मार्फत गृहमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून अनंतकुमार हेगडे अगोदरच अडचणीत असताना वादग्रस्त वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.